तर नमस्कार मित्रांनो. तर आपल्याकडे 14+ आलेला होता आणि त्याचा जे प्रॉब्लेम होता की 3 मिनिटाला 4 मिनिटाला रिस्टार्ट होत होता. आणि या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम असा होता की मोबाईल कधीतरीच स्विच ऑफ व्हायचा. स्विच ऑफ होत झाला की नंतर बार बार 3 मिनिटाला 4 मिनिटाला पॅनिक बनवायचं. त्यानंतर आपण त्यात चेक केला, तर चेक केल्यानंतर जे पॅनिक बनत होता तर बघू शकता यामध्ये जवळपास 2:12 आज डेट आहे 9 तारखेला मी व्हिडिओ बनवतोय. तर 2 तारखेपासून डेली 2, 3, 4, 5, 6 तर जवळपास जे लास्ट रिस्टार्ट मारतो हा 7 तारखेपर्यंत. तर यामध्ये पॅनिक दाखवतो काय बनतं. तर यामध्ये SMC 50,000 हा नंबरचा पॅनिक बनतोय. तर याच्या अगोदर पण एक पॅनिक बनत होता. तर बघू शकता यामध्ये 2 पॅनिक बनत होते वेगवेगळे, जे की EOP पॅनिक. तर अशा कंडिशनमध्ये 2 जर पॅनिक बनत असेल तर कन्फ्युजच काम आहे. तर या पॅनिकवर जर तुमच्याकडे हा पॅनिक बनत असेल, लक्ष द्या. नंबर SMC X 50,000 0x50,000. तर हा जो पॅनिक आहे हा पॅनिक तुम्हाला चार्जिंग रिलेटेड, चार्जिंग फ्लेक्स असेल किंवा त्यावर टॅप्टिक इंजिन असेल म्हणजे आपलं व्हायब्रेटर, त्यानंतर जे बी तुमच्या फ्लेक्स आहेत बॅटरी फ्लेक्स, तर ही जे फ्लेक्स आहेत तुमच्या ऑल फ्लेक्स तुम्हाला चेक करावं लागेल. आणि याचा जे प्रॉब्लेम आपला निघाला त्याचा टॅप्टिक इंजिनमध्ये, जे की व्हायब्रेटर आपल्या भाषेमध्ये म्हणतो आपण. तर मोबाईल जे आहे चेक करू शकता. दोन दिवस झालं वर्किंगच आहे. कस्टमरला 1-2 दिवस यूज करून देतो म्हणलेलं आहे. तर चेक केलं तर आपण एकदम व्यवस्थित चालते 2 दिवस झालं. कारण आज डेट आहे 9. तर लास्ट जे स्विच ऑफ पडलेला मोबाईल आहे हा 7 तारखेला पडला होता. त्याच्यानंतर 2 दिवस कंटिन्युअसली याला यूज केलेला आपण. तर 2 दिवसामध्ये कसलाच पॅनिक बनलेला नाही किंवा स्विच ऑफ झालेला नाही. तर तुमच्याकडे पण असा कुठला नवीन पॅनिक बनत असेल तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता. जी बी काही तुमचा पॅनिक बनत असेल, त्या पॅनिकबद्दल तुमचा मोबाईल रिस्टार्ट होत असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती भेटेल. तर ज्यांना कोणाला पॅनिक चेक करायचं माहिती नसेल तर सेटिंगमध्ये यायचं. आपण सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रायव्हसी अँड सिक्युरिटीमध्ये यायचं. त्यानंतर ॲनालिटिक्स डाटा, तर यामध्ये जे पण पॅनिक फुल नावाचे या ठिकाणी बघू शकता. तर हे सगळं तुमचे पॅनिक रिपोर्ट आहेत. तर लास्ट पॅनिक आपल्याला चेक करावा लागतो. तर लास्ट जे पॅनिक होता आपला 3:37 7 तारखेचा. त्यानंतर हा मोबाईल कम्प्लिटली वर्किंगमध्ये आला आहे. तर अशाच माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा. धन्यवाद.